नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे वाजलेले आहेत 8:15. मी आहे गावाकडे, होळीसाठी आलो आहे. गावाला आहे ना, काही तेरसीचे असतात, काही पौर्णिमेचे असतात आणि काही भद्रेचे असतात. असं होळी असते. तर आज ॲक्च्युली मी चाललेलो आहे तुरळ गावी, संदेशच्या गावाला चाललेलो आहे. तर तिकडे कसं आहे, आज शिमगे आहेत. आपला होम आहे तो आहे 25 मार्चला. तर आज 22 मार्चला तुरळगावचा शिमगा आहे. तर तिकडे आज आपण चाललेलो आहे. तर माझ्यासोबत बंटी आहे आणि कृष्णदाच्या बाईकने आपण चाललेलो आहे. कारण गावाला प्रवास करणं म्हणजे ना, एखादी बाईक सोबत हवी. आता कशी दादाची बाईक आहे, त्यामुळे इकडे तिकडे जाणं येण्यासाठी आपल्याकडे काय प्रॉब्लेम होत नाही. नाहीतर पब्लिक ट्रान्सपोर्टने म्हटलंच ना, तर वेळ भरपूर जातो. निवडीतून आपण आता शास्त्री पुलावर आलो आहे. हा इकडे शास्त्री पूल आणि इकडूनच आपल्याला मुंबईचा रस्ता पकडायचा आहे. आणि इथून 7-8 किलोमीटरवरती तुरळ आहे. आणि हा आपला रोड गेला पुढे गोवा, संगमेश्वर डेपो, रत्नागिरी, देवरुख साईडला. तर इकडून चला राईड घेऊया आणि मग संदेशच्या घरी पोचूया. संदेशकडे जाताना रस्त्याचं काम सुरू आहे त्याच्या वाडीतलं. मेपर्यंत ॲक्च्युली झालं पाहिजे, नाही तर पावसाळ्यातून आहे ना जरा भारी पडेल. पण रस्ता मस्त बनवला आहे एकदम. मला वाटतं चढ खणत आहे ना, आडवा मस्त बनवत चालले आहेत. कारण पहिली मला वाटतं चढण होते असेल थोडीफार. बघूया संदेश काय करतोय. आता घर मी पण ॲक्च्युली नाही एवढ्या जवळ असून घराकडे त्याच्या पहिल्यांदाच चाललो आहे. बघूया, विचारत जावं लागेल. इकडे कोणतरी माडाला चाललेत वाटतं, त्यांना विचारूया. दादा फडकले कुठे हो? हां इथं आतमध्ये डाव्या हाताला वळायचं या साईडला. होय ना? शाळेच्या पुढे खोकाय ना मार्का पहिला लागतो ना, हां डाव्या हाताला वळायचं. चालेल. माडाची तयारी झाली? येतो माडाला. माड 11 वाजताचा आहे. तर ही बघताय, ही जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा तुरळ रेकरवाडी. ही बघा, शाळेमध्ये तर दर्शन झालेलं आहे. कितीपर्यंत आहे काय माहिती, मला वाटतं 4थीपर्यंत असेल. त्या शाळेच्या बाजूलाच कुठेतरी संदेशचं घर आहे. आता पुढे जरा विचारत जावं लागेल परत. चला शोधा संदेशच्या घरात तर आलेला आहे. तिथं सांगितली नाही कुठेतरी पहिलंच घर. तर घर तर ओळखीचं आहे माझ्या. ते बघा समोरच आहे, राईटला आहे वाटतं, तेच घर आहे. घरात गाडी जाते सांगितली ना आम्हाला, घरात गाडी जाते. हे काय समोर, ही बघा गाडी लागलेली, काय डॉमिनर लागलेली आहे. पहिल्यांदा आलोय घरी. गडबड असेल नक्कीच. गडबड म्हणजे अशी गडबड, शिमग्याला निघायची गडबड असते बस. काय म्हणतो विहा. चला मंडळी, चहा नाश्ता झालेला आहे आणि आता आपण निघालो आहे शिमग्याला. तर बेसिकली शिमग्याला म्हणजे आता माड आणला जाईल. सान पण तिथेच आहे तुमची? नाही, सान शिमग्याच्या जवळच आहे ना. हां, तिकडे म्हणजे आज इकडे कसं असतं, माड पण त्याच दिवशी येतो आणि होळी पण त्याच दिवशी लागते. बरोबर. तेरशीचे शिमगे. हां हो, चला. ए संध्याचे पप्पा का नमस्कार. तर येतो आम्ही पाठवून. चला शिमग्याला आमच्या, तुम्ही आलात बरं वाटलं, धन्यवाद. आणि असंच येत जावा. येऊ पहिल्यांदाच आलो घरी ना, माहिती नव्हतं. आता कसं कधी वेळच जमले ना. आम्ही जरा जातो पुढे. चालेल आम्ही येतो पाठवून. संदेशचे पप्पा तर आता ते सगळेजण आता गावातले गावकरी आहेत ना, जाणार आता माडाकडे. विहा झोपले. हां, एक परी झोपले आणि ही दुसरी परी बोललो मी. घोडा आहे काय? अच्छा, परी नाही, घोडा आहे. काळा घोडा, हिरवा घोडा. हिरवा घोडा बऱ्याच दिवसांनी काढलास ना. होय, चला. या वर्षीचा माड तुरळगावच्या सोरेवाडीमध्ये होता. या मंडळी नाश्ता करायला. शिरा आहे. नाश्ता झाला आणि गावकऱ्यांची लगबग सुरू झाली सानेवर माड नेण्याची. गाणी घेऊया.
तर माड आता सानेवरती आलेला आहे. तर इकडे माड उभा केला जाईल, त्याच्यानंतर इकडे होम लावला जाईल आणि सानेच्या पाठीमागे इकडे मंदिर पण आहे आई वर्धन देवीचं. माड सानेवरती आला त्याच्यानंतर सर्वांनी जाऊन मंदिरामध्ये दर्शन घेतले. दर्शन झाले आणि थोडंसं आम्ही जत्रेमध्ये फिरलो. गावची जत्रा म्हटली ना की फुल एन्जॉय असतो, मजा मस्ती. अजून अजून जोरात वर पोचला पाहिजे. तर इकडे अवनीसाठी आणि बियासाठी पण काहीतरी खेळणी घेऊन जाऊया. काय 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 आहे, स्पायडरमॅन वगैरे आहे तिकडे. फायनली डंपर घेतलेले आहेत आम्ही दोन, एक अवनीसाठी एक बियासाठी. आठवण जत्रेतली. काय घेतोय हत्ती. जत्रेत थोडं फिरलो त्याच्यानंतर गावकऱ्यांनी माड उभा करण्याची तयारी सुरू केली. गावकऱ्यांनी माड उभा केला, पूजा झाली आणि आता वेळ होती सानेवरची होळी पेटवण्याची.
होम लागला आहे आणि आता पालखी आहे ना मंदिरातून बाहेर निघेल आणि 5 भवन्या झाल्यानंतर मग पालखी नाचवली वगैरे जाईल आणि नंतर मग ती सानेवरती ठेवली जाईल आणि मग उद्या परवापासून शिंपणं सुरू. माड उभा झाला आहे, होम लागलेला आहे, पालखी पण नाचवली आहे. आता आम्ही चाललेलो आहे संदेशच्या घरी जेवण्यासाठी. तर संदेश हरेकरवाडी आणि होम लागला ही गुरववाडी तुरळगावची. तर इकडे सगळे पोरं वगैरे मजा करत आहेत बघा. तर चला आपल्याकडे बाईक आहेच, तर उन्हातून आता पटापट संदेशच्या घरी जाऊया. पुरा म्हणजे मजबूत आहे रे, मजबूत आहे. संदेशच्या घरी जायचा रस्ता मात्र एकदम चकाचक. आता लवकरच होणार आहे, सध्या मातीचाच आहे, धूळ उडते आणि गावाला आहे ना आता या सीझनला भरपूर हवा सुटते, तर त्यामुळे डोळ्यात सगळं जातं आणि चष्मा पण आणायचं मी विसरलो आज. पण रस्ता चांगला होतो आहे, बऱ्यापैकी होतो आहे, कारण वाढवला आहे पण आणि चांगला दोन्ही बाजूने मस्त केला. इकडे मोरीचं वगैरे काम सुरू आहे. दुपारच्या आता लगभग 3 वाजलेत. 3 वाजता दुपारचं जेवण उरकायचं आहे, त्याच्यानंतर संगमेश्वरला छोटी मोठी कामं आहेत ती करायची आहेत आणि मग घरी जाऊ. अवनी खुश होईल, अवनीसाठी घेतलेला आहे डंपर. तर मंडळी फायनली संदेशच्या घरी पोचलेला आहे हरेकरवाडीमध्ये तुरळगावी. तर इकडे बाईक पार्क केलं आहे, समोरच संदेशचं घर. हा मेन रोड आहे इथे समोर आणि मेन रोडवरून 1-2 मिनटावरती इकडे संदेशचं घर आहे ते समोर. आणि इकडे हे आहे ते रोशनचं घर आहे. रोशनने आता भेटलेलं आहे, आला समोरून. तर रोशनचे पप्पा बबन बाबा बोलतो ना, बबन बाबा, ते बबन आप्पा इथले त्या घरातले. तर संदेशच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल. आणि
एरिया मस्त आहे इकडे पण. इकडे एक गोठा आहे आणि हा ॲक्च्युअल गोठा पावसाळ्यातला आणि उन्हाळ्यासाठी हा गोठा. गुरं आतमध्ये असतील आता इकडे. 2 बैल आहेत. आलास? हो आलो. चला लवकर आलात? लवकर का बाईक जेवण वगैरे चालू आहे? हाय जेवण 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 आहे ना? नाही नाही बाकी कधी या आमच्याकडे पण जेवायला? नको आता तिकडे नंतर येऊ परत. ठीक आहे. चालेल हा चल. चल. हे तुझं पूर्ण घर काय एवढं? माझं घर, हो. अच्छा ये घरी चल. नाही येतो आता हातपाय धुवून जरा जेवायलाच बसतो डायरेक्ट. बरं ठीक आहे ठीक आहे. अच्छा मस्त आहे जागा. हे आज आजकाल कमी बघायला दिसतं ना बरोबर. गोठा, उन्हाळ्यातला गोठा. होय चल. इकडे तिकडे म्हणजे चेंज करायला. तो पावसाळ्यासाठी ना आणि आपलं जवळच आहे. चालेल येतो जेवण येतो. हो, हां तर इकडे आपली कृष्णादाची गाडी काळा घोडा. हा आमचा काळा घोडा. इकडे संदेशचा काळा घोडा. काला घोडा नाही, तो हिरवा घोडा आणि हा भावाचा घोडा. हा घोडा सगळेच घोडे. चला हातपाय धुऊया जरा मस्त आणि मग जेवूया. हो चला मंडळी संदेशच्या घरी आलेलो. जेवण वगैरे छान झालं. जेवण म्हणजे वळलेलं आहे. मटण होते, वडे होते, मग काय प्रश्नच नाही. तर आता निघतोय आम्ही. एक संगमेश्वरला काय वंटीचं काम आहे थोडं. शुक्रवारचं मार्केट चालू असतं काय. बघूया आता जाऊन. कपडे नवीन कपडे असं काय काय असो. निघूया आता. चल आरामात जा. होय बरं वाटलं. जेवण बिवण मस्त. होळी छान झाली तुमची. आमच्याकडे पण या जरा जमेल प्रयत्न करू. ओके चालेल. सोमवारी आरामात जा. चल चल. सोमवारी या. तर हा आपला मुंबई गोवा हायवे. एक साईड झालेली आहे, एक साईड बाकी आहे. आता आपण आहोत गोळवली टप्प्यावर. इथूनच राजवाडीला आहे ना गरम पाण्याचं कुंड आहे. तर इकडे या पट्ट्याला येत आहे तर तिकडे तुम्ही जाऊ शकता. आणि मुंबई गोवा हायवेचं सध्या कसं आहे माणगाव नंतर संगमेश्वरपर्यंत एक पट्ट्याचं तरी काम चांगलं झालेलं आहे. परत संगमेश्वर ते रत्नागिरी काम सध्या सुरू आहे. बघूया बाकीचं काम कधी होतं आहे. आज शुक्रवार आहे आणि संगमेश्वर बाजारपेठ आज कशी दुपारनंतर बंद होते. तर मार्केट निम्मी तर बंद आहेत. तर इकडे कपडे दिलेत शिवायला बंटी साहेबांनी. कपडे घ्यायचे आहेत. पुढे बायसाठी थोडं साबण वगैरे आहे. कसं मुंबईतून येताना अवनीचं साबण आम्ही विसरलो आहे. तर साबण पुढे मार्केटमध्ये आहे ना मेडिकल आहे तिकडे घेऊ. तिथून मग जाऊया घरी. चला कोंबडी गळीतून वरती आलो आहे. राईट साईडला ब्रिजचं काम सुरू आहे. इकडे समोर रोड गेला आपला देवरुख आणि लेफ्ट मारला की आपला निवळी डेपो. बघा काम सुरू आहे डेपोचं. पण कधी इमारत होईल ते आता माहिती नाही. गाड्या आहेत 1-2. चला जाऊया आता. आपल्याला 17-18 किलोमीटर आपलं गाव आहे इथून. तर थेट आता निवळीला जाऊया. काय काम आहे का बंटी आता? काय नाही झालं का? मग झालं जाऊया. निघूया मग. निघूया. ओके चलो. घरी जाता मंडळी संगमेश्वर रेल्वे स्टेशन पुढे धामणीचा पेट्रोल पंप आहे. तिथे आलो आहे. कशासाठी माहीत आहे का? व्हिडिओ अपलोड करायला. इथे एअरटेलला नेटवर्क एकदम फास्ट आहे. जे की मी आता मध्ये आलेलो महाशिवरात्रीला तेव्हा मला समजलेलं आहे. तर आता कुठे काय वेस्ट नाही करत टाईम. इथे यायचं, व्हिडिओ अपलोड करायचे आणि घरी जायचं. असं आता शेड्यूल मला बनवावं लागणार आहे. व्हिडिओ ठेवले इकडे. सेटअप बघा कसा आहे. बाईक लावले. बाईकवरती हे आता हे कपडे घेतलेत बंटेने. त्याची बॅग आहे आणि त्याच्यावरती इकडे मोबाईल ठेवला आहे. किती झालं आहे? 27% झालं आहे. बघूया एक अर्धा तास तरी थांबू. बाकी 10-20% बॅलन्स राहिला तर काही घराकडे होईल. एवढा लोड नाही. चला मंडळी फायनली मगाशी 6:30ला घरी आलो. म्हणजे व्हिडिओ अपलोड करायला बराच उशीर झाला. ॲक्च्युली नेटवर्क धामणीचे इथे आहे चांगलं. पण मी 2 व्हिडिओ एकदम ठेवले होते. त्यामुळं कसं आहे थोडा वेळ गेला, उशीर झाला. असो ते सगळं चालायचं. छान वाटलं. आज संध्याच्या घरी पण पहिल्यांदा गेलेलो. त्याच्यानंतर माड शिमगा सगळं काही एन्जॉय केला. जेवण वगैरे करून आता आम्ही घरी आलो आहे. फ्रेश वगैरे मस्त झालो आणि आता जरा जाऊया रामदाच्या दुकानाकडे. तर चला मंडळी आतापुरतं इथे थांबूया. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.